तर सुषमा अंधारे यांनी चौकशी समितीचा अध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे। डॉक्टर सापळेंवर शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांचे आरोप असल्याचं अंधारे म्हणाले। तर पुणे अपघातामधील प्रत्यक्षदर्शी आता TV9 मराठीवर। पुणे अपघातामधील प्रत्यक्षदर्शी ज्या ठिकाणी हा अपघात झाला, हा अपघात कोणी पाहिला ते आता TV9 मराठीवर। पुणे अपघातामध्ये आणखी काही अपडेट। अल्पवयीन आरोपीकडून झालेल्या अपघात प्रकरणामध्ये दररोज नवीन खुलासे होत आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी कुठेतरी या सगळ्या अपघाताची जबाबदारी ही ड्रायव्हरवरती घेण्याच्या कुठेतरी धमकावलेलं होतं, दबाव टाकलेला होता, असं सुद्धा ड्रायव्हरने स्टेटमेंट दिलेलं आहे। या प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना सुद्धा अटक झालेली आहे। मात्र या अपघातामध्ये अगदी काही क्षणाचा फरक असल्यामुळे जिवंत वाचलेले आमीन शेख आपल्या सोबत आहेत। नेमकं त्या रात्री काय झालेलं होतं याचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून आमीन शेख आपल्या सोबत आहेत, ते या संदर्भात बोलणार आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। जो CCTV अपघाताच्या ठिकाणाचा समोर आलेला होता त्यामध्ये पॉर्शे गाडी मागून येताना दिसते आणि त्याच्या अगदी काही सेकंद तुम्ही रस्ता ओलांडलेला होता। नेमकं त्या रात्री काय झालेलं होतं आणि तुम्ही काय काय पाहिलेलं होतं? सर कसं आहे ना, त्या रात्री सॅटर्डे नाईट असल्यामुळे क्लब सुटतात म्हणून आम्हाला काय ना तिथं जाऊन थांबतो आम्ही। तर माझी गाडी तुम्ही बघा लेफ्ट साईडला थांबलेली आहे आणि मी जस्ट गाडीतून थांबलेलो होतो आणि राईटला मी बघितलं गाडी नव्हती। गाडी नसल्यामुळे मग काय झालं, समोरच्या पट्ट्यामध्ये रस्ता जाम झाला होता। तर आम्ही म्हणलो तो रस्ता सॉल्व्ह केल्यानंतर समोरचा जो क्राऊड आहे तो या साईडला त्यांना यायला सोपं पडेल म्हणून आम्ही दोन ड्रायव्हर होते, 2 रिक्षावाले, रस्ता क्रॉस करायला पुढे गेलो आणि हार्डली रस्त्याच्या मध्ये पोहोचल्यानंतर तेवढ्यात फुल स्पीडनी पोर्शे कार माझ्या मागणे गेली आणि एवढ्या जोरात गेली ना त्याची जी स्पीड होती। हा अपघाताचा CCTV आहे, यामध्ये तुम्ही कुठे आहात? ही माझी ऑटो आहे आणि मी पुढे चालत आलोय बघा आणि तेवढ्यात जस्ट माझ्या मागणं गाडी गेली। ह्याच्यामध्ये 2 जे माणसं दिसत आहेत रस्ता क्रॉस करणारे, त्यातला हा मी एक आणि हा दुसरा आहे आणि मी बघा तुरंत पळत गेलोय रिक्षात, माझ्या रिक्षातनं चावी काढली आणि मी लगेच ॲक्सिडेंटच्या ठिकाणी गेलोय आणि जसं ती कार माझ्या मागणं गेली ना तर आम्हाला जोरात आवाज आला। मी जसं डावीकडे बघितलं तर मुलगी वरती उडत चालली होती आणि माझ्यासमोर खाली आदळली। जशी आदळली तो ऑन द स्पॉट हलणं डुलणं सगळं बंद झालं होतं। तर आम्ही काय केलं, त्यांना बाजूला घेतलं, बाजूला ठेवलं, अंगावर एक कापडा ते एक मुलीने दिलं होतं अंगावर टाकलं त्यांना आणि जसं पळत गेलो तिथं बघितलं तर ऑलरेडी तिथनं जो क्राऊड जमला होता त्यांनी त्यांना काढून मारायचं चालू केलं होतं। तर आम्ही म्हणलो पोलिसांना कोणी कॉल केलाय का, तर तेवढ्यात ते मुलं म्हणत होते आम्हाला मारून। गाडी पुढे जाऊन थांबली होती आणि जो ड्रायव्हर होता त्याला बाहेर काढण्यात आलेलं होतं। मग गाडी कोण चालवत होतं? सर गाडीत ॲक्च्युली 2 पुढे मुलं होते, एक मुलगा पळून गेला। तिथं आम्ही जेव्हा पोहोचलो ना, मला तिथं पोहोचायला 2 मिनिटं लागली कारण आम्हाला हा जे प्रसंग होता तो मुलगा जो पडला होता ती मुलगी इथं आम्हाला 2 मिनिटं गेले। इथनं आम्ही जेव्हा तिथं पोहोचलो ना ऑलरेडी त्यांना काढून मारायचं होतं। तर त्यातला जो क्राऊड होता तो म्हणला एक पळालाय, या दोघांना मारत होते। तर मारताना ते म्हणत होते आम्हाला मारू नका, तुम्हाला काय पैसे असेल आम्ही आत्ता द्यायला तयार आहे। गाडी चालवणारा मुलगा ही ऑफर देत होता, हो काय पैसे पाहिजे तुम्ही, जेवढं नुकसान झालं आम्ही आत्ता द्यायला तयार आहे, फक्त आम्हाला मारू नका। तर तेवढ्यात काय झालं, एक 7-8 मिनिटांमध्ये पोलिसांची गाडी आली होती, एक तर 10 मिनिटाच्या आत। तर तेवढ्यात मग आम्ही त्या सगळ्यांना उचललं दोघांना आणि गाडीत बसवलं आणि जो पळून गेला होता तो 2 मिनिटानंतर पोलीस आले ना जेव्हा दुसरी गाडी घेऊन, तेव्हा तो स्वतः येऊन गाडीत बसला आणि निघून गेला। पोर्शे गाडीतून ज्यावेळी त्या ड्रायव्हर मुलाला बाहेर काढण्यात आलं त्यावेळी त्याची कंडिशन कशी होती? तो नीट उभा राहू शकत? ड्रिंक केलेले होते त्यांनी, त्यांना थांबता येत नव्हतं। जेव्हा त्यांना बाहेर काढून मारत होते ना तर ते थांबण्याच्या परिस्थितीत नव्हती की त्यांनी ड्रिंक केलेली आहे, सगळे बघूनच कळत होतं की ते ड्रिंक केलेले आहेत आणि त्यांना जेव्हा मारत पण होते आणि त्यांना मार लागत बी नव्हता। ते फक्त म्हणत होते मारू नका आम्हाला, जेवढा पैसा पाहिजे आम्ही तुम्हाला आत्ता द्यायला तयार आहे। पैशांची जी ऑफर देण्याचा उल्लेख वारंवार त्या मुलाकडून करण्यात येत होता, नेमकं तो काय म्हणत होता आणि मारहाण जी त्या जमावाकडून त्या मुलाला होत होती त्यावेळी त्याची वाक्य नेमके काय होती? वाक्य तेच होती की आम्हाला मारू नका, जेवढं पण नुकसान झालंय आम्ही तुम्हाला काय असेल तेवढं खर्च आत्ताच्या आत्ता द्यायला तयार आहे, फक्त आम्हाला कुणाला मारू नका। त्या मुलाला नीट तुम्ही पाहिलं होतं? सर आता 2 मुलं होते, मी जायच्या अगोदर ऑलरेडी त्या दोघांना, कारण तिसरा जो पळून गेला होता त्याला बी मी पाहिलं गाडीत बसताना आणि हे दोघं जेव्हा गाडीत बसले तेव्हा मी पाहिलं, पण ऍक्च्युअल ड्रायव्हिंग मध्ये कोण होतं ते मी बघितलं नाही कारण मला गाडीत एकूण 3 मुलं होती? 3 मुलं होती, एक पळून गेला आणि 2 थांबले। 2 थांबले, पण त्यांना जमावाने मारलं। तेवढ्यात एक 8 ते 10 मिनिटात गाडी आली पोलिसांची आणि त्या दोघांना आम्ही मागच्या साईडला बसून दिलं, तेव्हा ते पोलिसांनी त्यांना दोघांना घेऊन गेलं। ड्रायव्हिंग सीटवरून ज्या मुलाला बाहेर काढून मारहाण केली जात होती त्याच्या व्यतिरिक्त जी 2 मुलं गाडीमध्ये थांबलेली होती, एक पळून गेलेला होता, त्या मुलांपैकी कोणी गर्दीला काही बोलत होतं का किंवा दोघं बी ज्यांना मारत होते ऍक्च्युअली दोघांनाच मारलंय, एक तर पळून गेला होता, ते दोघं बी तेच म्हणत होते आम्हाला मारू नका, जेवढं पण नुकसान झालंय खर्च
जेवढं पण हे झालंय आम्ही तुम्हाला पैसे देतो, फक्त आम्हाला मारू नका, एवढंच बोलत होते हे लोक. गाडीत असणारे सगळेच दारू प्यायलेले होते असं वाटत होतं? सगळे दारू पेलेले होते, सगळेच दारू पेलेले होते. कारण त्यांनी जेव्हा बघितलं ना आम्ही त्यांना की ते त्यांचे ह्याच्यावरनं कळून येत होतं की ड्रिंक केलेली आहे. आणि हे आपले नॉर्मली सारखे नव्हते, हे पेलेलेच होते. या सगळ्या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शी म्हणून पोलिसांनी तुम्हाला बोलावलेलं होतं का? तुमचं स्टेटमेंट झालेलं आहे का? दर्शी मला बोलून माझं स्टेटमेंट घेतलंय पोलिसांनी. 2 वेळा, एक CP ऑफिसला घेतलंय आणि एक आपल्या शास्त्रीनगरच्या चौकीमध्ये घेतले. पण या सगळ्यामध्ये जे तुम्ही पाहिलं सुरुवातीला, जे काही त्या रात्री घडलं, ती गोष्ट कुठे बोलू नका अशा पद्धतीच्या काही सूचना? अजूनपर्यंत मला असं कोणी सांगितलं नाही की कुठं बोलू नको, काही मला कुणाचा तर्फे दबाव पण आलेला नाही आतापर्यंत. तर आपण पाहतोय की 19 तारखेच्या रात्री मध्यरात्री झालेला जो का अपघात होता तो अल्पवयीन आरोपीनं केल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतायत. गाडी चालवणारा जो मुलगा होता तो दारूच्या नशेमध्ये होता आणि वारंवार जमाव जो त्याला मारहाण करत होता त्या जमावाला कुठेतरी पैशांची ऑफर देत होता. तुम्हाला हवेत तितके पैसे ताबडतोब आणून दिले जातील, मात्र मला मारहाण करू नका अशा पद्धतीचा अल्पवयीन आरोपी हा वारंवार सांगत होता असंही प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. आणि त्यामुळे ड्रायव्हरनं हा अपघात केला अशा पद्धतीचा जो काही अग्रवाल कुटुंबियांचा दावा होता. आणि हा जो काही जबाबदारी घेण्याचा कुठेतरी दबाव ड्रायव्हरवरती टाकला जात होता, यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही असं सुद्धा पोलिसांच्या तपासातून समोर आलेलं होतं. आणि या प्रकरणी अग्रवाल पिता पुत्रांना अटक सुद्धा झालेली आहे. मात्र अल्पवयीन आरोपी दारू पिऊन त्या रात्री गाडी चालवत होता आणि त्याच्याकडूनच हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींच्या स्टेटमेंटनुसार त्याबरोबर पोलिसांच्या तपासामध्ये आतापर्यंत समोर आलेलं आहे. पुढे जर्नलिस्ट रोशन गायकवाड सोबत कृष्णा सोनारळकर, TV9 मराठी, पुणे.